महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मुठवली परिसरात बिबट्याच्या वावराची प्राथमिक माहिती, वन विभागाकडून पाहणी, ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना। पोलीस पाटील महादेव राणे यांनी तात्काळ वन विभागाला दिली माहिती। वन अधिकारी आशिष पाटील यांचे खबरदारीचे आवाहन। महाड तालुक्यातील मुठवली परिसरात बिबट्या अथवा अन्य हिंस्त्र वन्य प्राण्याचा वावर असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने वन विभाग सतर्क झाला आहे। संबंधित माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटील महादेव राणे यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली। त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली असून नागरिकांना आवश्यक त्या खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मुठवली परिसरातील काही भागांमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्याने बिबट्या अथवा अन्य वन्य प्राण्याचा वावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या माहितीची पडताळणी करण्यासाठी वन विभागाने हालचाली सुरू केल्या असून संबंधित भागात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। वन अधिकारी आशिष पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांनी नागरिकांना जंगलालगतच्या भागात एकट्याने जाणे टाळावे, रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर फिरू नये, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, तसेच पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत, गावामध्ये प्रकाश ठेवावा, तसेच स्वच्छता ठेवावे अशा सूचना दिल्या। तसेच कोणत्याही परिस्थितीत वन्य प्राणी दिसल्यास त्याच्याजवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये। अशा प्रकारची घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभाग अथवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले। अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच ग्राह्य धरण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। दरम्यान वन विभागाकडून परिसरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून बिबट्याच्या वावराबाबत ठोस पुरावे मिळवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे। ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभाग आणि स्थानिक प्रशासन समन्वयाने काम करत असून नागरिकांनीही दक्षता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। मुठवली परिसरात हिंस्र वन्य प्राण्यांच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, तृप्ती भोईर, महाड।